चिमूटभर मीठ. मन्याचे आजोबा स्वभाव अतिशय कडक, डिट्टो जमदग्नी, तापट. जरा काही मनाविरुद्ध घडलं की शब्दांचे सपासप वार. मन्याची आजी आजोबांचं निमूटपणं सगळं ऐकून घ्यायची. एकदा मन्या असाच आजोळी गेलेला आजोबांबरोबर जेवायला बसला. आजी उभं राहून वाढत होती. मन्या आला म्हणून आजीनं श्रीखंड पुरीचा बेत केलेला. मन्या आरामसे श्रीखंड ओरपिंग तोर आजोबांचं जेवण झालं सुद्धा. शेवटी एकदाचा मन्याच्या मेनू कार्डावर आमटी भात आला. मन्यानं आमटीचा पहिला भुरका मारला. अयो आजी, आमटीत मीठ नाहीये. आजीनं आमटी चाखून बघितली. अगं बाई, खरंच की, असं कसं झालं? आजोबा चिडले का नाहीत? पडवीतल्या झोपाळ्यावर सुपारी दाताखाली चगळत आजोबा बोले, बेमट्या, कितीही माजलास तरी भरल्या ताटावर माज नाही करायचा. समोर तेव्हा साक्षात अन्नपूर्णा उभी असते, तिचा अनुमान होता कामा नये. मिठा वाचून अन्न अळणी लागलं तरीही त्या अन्नपूर्णेकडे बघून गोड मानून घ्यायचं. पुढ्यात येईल ते निमूट खायचं, न चिडता न रागावता. तरच संसार सुखाचा होतो. आजोबांचं बौद्धिक मनाला जड गेलं नाही. आताही मन्या सारखं सारखं बायकोला हेच म्हणतो, मैंने आपका नमक खाया है सरकार, ये हुई ना बात. एक चिमूट भर मीठ आणि एक चिमूट सिंदूर का महत्व तुम क्या समझोगे बाबू. धन्यवाद.